नमस्कार, छायाज किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला गावरान चटणी म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनवतात, त्यामध्ये कोणकोणते खडे मसाले वापरतात हे सांगणार आहे। तर माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, तुम्हाला हे पण तिखट पण दाखवते। बघा किती लाल आणि छान मस्त आणि वास पण सुगंध यायला लागलेला आहे। या माझ्या मोठ्या 3 भरण्या करून झालेला आहे वर्षभराचा साठवणीचा मसाला। बघा किती छान असं एकदम लाल झालेला आहे। तर नक्की ट्राय करा तुम्ही। बनवणार आहे वर्षभरासाठी लागणारा साठवणीचा मसाला। बघा, मी इथे मिरच्या घेतल्यात, बेडगी घेतल्यात, 1.5 किलो बेडगी घेतल्यात, हे लवंगी घेतलेत। बघा, हे छोट्या लवंगी घेतल्यात मी, ह्या पटना घेतल्यात आणि हे शंकेश्वरी घेतल्यातल्या आहेत आणि देशी पण घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये। तर अशा 3-4 प्रकारच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत। 4 किलो टोटल 4 किलो मिरच्या घेतल्यात, वाळवून देठ काढून घेतलेला आहे। तर आपण बाकीचे पण आता साहित्य बघूया। कोणीच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथं 4 किलो मिरच्या घेतलेल्या आहे, निवडून घेतले स्वच्छ। इथं कांदा घेतला मी 3 किलो कांदा घेतलेला आहे, देशी कांदा घेतलेला आहे। आणि इथं 1 किलो लसूण सोलून घेतलेला आहे। 3 किलो बघा शेंगतेल घेतलेलं आहे आणि 3 किलो मीठ घेतलेलं आहे। अर्धा किलो तीळ घेतलेला आहे। तिथं 1 किलो धने घेतलेले आहेत, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। तिथं जिरे घेतलेत बघा, अर्धा किलो जिरे घेतले, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। इथं खोबरं 1 किलो खोबरं घेतलेलं आहे। खडे मसाले बघा, इथं मी सगळे 3-3 तोळे घेतलेले आहेत, कारण मिरच्या आपल्या निवडून असं हे करून 3-3.5 किलो होतील। आपण त्यातलं पण लाल तिखट थोडंसं काढायचं आहे म्हणून 3 किलोच्या प्रमाणे मी सगळे मसाले घेतलेले आहेत। इथं जायपत्री घेतलेले बघा, रामपत्री घेतलेले आहे। इथं सगळे 3-3 तोळे घेतलेले आहेत। इथं मोठे वेलदोडे घेतले 3 तोळे, दगडफूल 3 तोळे घेतलेत, लवंग घेतले 3 तोळे, इथं मिरे घेतले 3 तोळे, वेलदोडे घेतले 3 तोळे, इथं मेथ्या घेतल्यात बघा 3 तोळे मेथ्या घेतल्यात आणि इथं दालचिनी घेतले इथं 3 तोळे। इथं म्हणजे त्यांनी हळकुंड पण त्यांच्या प्रमाणात दिलेले आहेत। इथं पाव किलो इथं बडीशेप घेतलेले आहे। इथं बघा हे पण आपल्याला जायफळ पण घेतलेले आहेत, 2-3 जायफळ घेतलेले आहेत, चक्री फूल घेतले 3 तोळं। इथं सुंठ घेतलेलं आहे बघा, इथं त्यांनी 300 ग्राम नाही 100 ग्राम सुंठ दिलेले आहेत। इथं नाकेश्वर दिलेले आहेत 3 तोळं नाकेश्वर दिलेले आहेत। 3 तोळे इथं तमालपत्र घेतलेलं आहे। इथं मोहरी घेतले बघा, 50 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे आणि इथं शहाजिरे घेतलेत 3 तोळे शहाजिरे घेतलेत बघा। मी असंच पिशवीमध्ये सगळं दाखवलेलं आहे साहित्य। आपण आता हे सगळे मसाले भाजून घेऊया आपण। इथं बघा मी कढई गरम करायला ठेवलेले आहेत। आपण आता धने भाजून घेऊया। आपल्याला जे अगोदर बिन तळायचे आहेत ना, ते मसाले भाजून घेऊया आपण। जास्त पण आपल्याला हे करपवायचे नाहीत आणि जास्त पण एकदम कमी भाजायचे नाही, मीडियम असे भाजायचे आहेत, त्यामुळे आपल्या चटणीला चांगला स्वाद येतो। हे बघा, इथं आपले धने बघा भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। हे बघा असे परातीत मी काढून घेतलेले आहेत, थंड करायला ठेवलेले आहे धने हे। आपण आता तीळ भाजून घेऊया। हे बघा आपले तीळ पण भाजून झाले, ते पण आपण काढून घेऊया। इथं आपण खसखस भाजून घेऊया। जे आपल्याला बिन तेलाचे भाजायचे आहेत ना, ते अगोदर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे। खसखस पण चांगला पण भाजून घेऊया। इथं आपली खसखस पण भाजून झालेले आहे, तिला पण भाजून घेऊया आपण। आता आपण बडीशेप भाजून घेऊया। हे बघा, इथं आपली बडीशेप पण भाजलेली आहे, तिला पण काढून घेऊया आपण। आपण आता तेल टाकून घेऊया बघा याच्यामध्ये आणि तळायचे आहेत ते सगळे मसाले तळून घ्या। इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण हिरवे वेलदोडे तळून घेऊया। बघा हे पण किती छान फुललेत, आपण लगेच काढून घ्यायचे आहेत, जास्त पण करपू द्यायचं नाही। याच्यामध्ये मिरे टाकून घेऊया आपण। पटपट हात हलवायचा आपल्याला, करपू द्यायचे नाहीत मसाले आपले। आणि आता सगळे हे मसाले एकत्रच काढून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा इथं आपले मिरे पण तळलेले आहेत, त्याला पण आपण काढून घ्यायचं आहे। इथे बघा आपण आता लवंगा तळून घेऊया। लवंगा खूप उडतात, त्याला पटपट आपल्याला आपल्या लवंगा पण हे तळून झालेले आहेत, मी तळून काढलेलं आहे तेल एकदम। किती उडतात बघा लवंगा, किती फास्ट उडतात, पटपट सावधगिरीनं तळायचं आपल्याला। इथं मोठे वेलदोडे तळून घ्यायचे आहेत।
इथं आपले मोठे वेलदोडे पण तळून झालेले आहे, त्याला पण आपण काढून घ्यायचं आहे. इथं आपण आता सुंठ तळून घ्यायचे आहे बघा. चांगले एकदम फुलेपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला. इथं बघा आपली सुंठ तळून झालेली बघा, केवढी फुगलेली आहे बघा, एकदम टम्म फुगलेली आहे. काढून घेऊया आपण. इथं आपण आता चक्री फूल तळून घेऊया. जास्त पण करपवायचं ना, मिडियमच आपल्याला तळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या मसाल्याला जास्त स्वाद येतोय. बघा असं तसं हे तळून घ्यायचं, पटपट हलवायचं बघा. हे तळून झालेलं आहे, मी आता काढून घेते. इथं आपल्याला त्रिफळा तळून घ्यायचा आहे. इथं बघा आपला त्रिफळा पण तळून झालेला आहे, तो पण काढून घ्यायचा आहे. इथं आपल्याला रामपत्री तळायचे आहे. बघा फास्ट लवकर आपलं तळलं जात आहे, म्हणून पटपटपट हलवून घ्यायचं आहे. तर बघा हे पण आपले रामपत्री पण तळून झालेलं आहे, त्याला पण आपण काढून घेऊ. जायपत्री तळून घेऊ. इथं आपले जायपत्री पण तळून झालेलं आहे बघा, त्याला पण काढून घेऊया. इथं बघा आपण हे जायफळ आहे ना, फोडून घेतलेलं आहे, हे पण तळून घ्यायचं आहे. इथं बघा आपलं जायफळ पण तळून झालेलं आहे, ते पण आपण काढून घ्यायचं आहे. आता आपण हिंग टाकूया आणि याला पण चांगलं तळून घेऊया आपण. इथं आपला हिंग पण तळून झालेला आहे बघा, चव बाजूने सगळीकडून तळून घेतलेला आहे व्यवस्थित, त्याला पण काढून घेऊया. आता आपण नातेशर तळून घेऊया. हे पण बघा चांगलं तळलेलं आहे, आपण हे पण काढून घेऊया. इथं आपण दालचिनी तळून घेऊया. हे बघा इथं आपले दालचिनी पण तळून झालेलं आहे बघा, आपण काढून घेऊ. इथं आपल्याला आता थोडंसं तेल राहिलेलं आहे, त्याच्यात आता मेथ्या भाजून घेऊया आपण. आपल्याला जास्त जर तेल टाकलं ना, तर मोहरी एकदम निघत नाही तेलातून, म्हणून थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. इथे बघा आपली मोहरी पण चांगली भाजलेली आहे, ते पण आपण काढून घेऊया. इथं आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मेथ्या भाजून घ्यायचे, थोडंसंच टाकायचं आहे आणि मेथ्या भाजून घ्यायचे. इथं आपल्या मेथ्या पण भाजलेल्या आहेत, ते पण काढून घेऊया आपण. आता आपण थोडंसं तेल टाकून आता दगडफूल भाजून घेऊया. इथे बघा माझं दगडफूल पण भाजून झालेलं आहे. जे कमी तेलाचे भाजायचे आहे ते कमी तेलामध्ये भाजलेले आहे, जे तळायचे आहे ते तळून घेतलेले आहेत मी मसाले. आता आपण तमालपत्र घेऊया भाजून. थोडंसं तेल टाकायचं, आपल्याला जास्त टाकायचं नाही त्यात, आणि त्याला खालीवर करून घ्यायचं आहे. हे बघा असं, कारण आपल्याला उलटण्यानं उलटत नाही, तर आपल्याला हाताचा जरा साय नाही तर दुसरं काहीतरी उलट नाही घेऊन वर खाली घेऊन भाजायचं आहे. इथं बघा आपलं तमालपत्र पण भाजलेलं आहे, आपण आता काढून घेऊया. इथं आपल्याला हळकुंड तळायचे आहेत, तर हळकुंडाला थोडंसं जास्त तेल लागतंय. आपल्याला खोबरं पण तळून घ्यायचं आहे, आणि मी जास्त तेल टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यात हळकुंड घालून घेऊया. हळकुंड दोन प्रकारचे असतात, एक सोरेगड्ड्याचे असतात, एक असे बघा असतात. तर मी असे पिवळे आणलेले आहेत. सोरेगड्ड्याचे पण छान असतात, हे पण छान असतात. याला आता तळून घेऊया आपण. इथं आपले बघा हळकुंड तळून झालेले आहेत, आपण आता काढून घेऊया. बघा जाड कसे मोठे झालेले आहेत एकदम.
काढून घेऊया आपण. इथं आपण आता खोबरं तळून घेऊया. थोडं थोडं घालून तळायचं आपल्याला. हे बघा इथं आपलं खोबरं तळत झालेलं आहे. मी खोबरं असं जाड जाड का तुकडे केले तर हे डंकावरती मी नेणार आहे. घरात मिक्सरवर करणार नाही बारीक. डंकावर चेचल्यानं ना याचा स्वाद न स्वाद बाहेर निघतो, त्यामुळं हे डंकावर नेणार आहे मी. म्हणताना मोठे मोठे तुकडे केलेले आहेत त्याचे. आपलं आता हे तळून झालेलं आहे सगळे मसाले. गॅस बंद करूया आपण. आता कांदा राहिला भाजायचा, फक्त कांदा चिरणार आहे आणि नंतर भाजून घेणार आहे कांदा. मी भाजलेलं नाही, जिरे भाजल्यामुळे स्वाद वेगळा लागतो म्हणून मी जिरे भाजलेलं नाही. मी जिरे कच्चेच टाकते आणि शहाजिरे पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. शहाजिरे पण भाजलेले नाही, हे पण कच्चेच टाकणार आहे. आता सगळे मसाले एकत्र करून घेणार आहे. हे अर्धा किलो जिरे आहेत. ते बघा सगळे भाजलेले मसाले मी एकत्र करून घेणार आहे. जिरे धने सगळे भाजलेले मसाले आहेत ते सगळे एकत्र करून घेणार आहे. इथं बघा सर्व आपले मसाले भाजून झालेले आहेत. इथं सगळे मी एकत्र डब्यामध्ये केलेले आहेत इथं. आणि मला एकदम पाव किलो तेल लागलेलं आहे मसाला भाजायला आहे. मी अर्धा किलो तेल घेतलं, त्याच्यातलं एवढं राहिलेलं आहे अजून. मी 3 किलो कांदे घेतलेले आहेत. हे आता पण चिरून घ्यायचे आहे, स्वच्छ करून घ्यायचे, वरचे साल काढून घ्यायचे. आपण कांदा असा चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला लांब चिरायचा असला लांब पण चिरू शकताय, बारीक चिरायचा असला बारीक पण चिरू शकताय. मी बारीक चिरणार आहे. तुम्हाला बघा असा लांब पाहिजे असेल तर लांब पण चिरू शकता, असा बारीक पण चिरू शकताय. बारीक चिरला की लवकर भाजतो कांदा. हे बघा असं बारीक चिरून घ्यायचं. हे बघा माझा कांदा चिरून झालेला आहे. आपण आता भाजत घालूया. हे बघा एक पसरट गोडाची मी पाटी ठेवलेली आहे. ते मी याच्यात तळण काढलेलं आहे, त्याच्यातच मी आता कांदा भाजून घेणार आहे. मग असे राहिलेलं तेल आपण गरम करायला ठेवूया. मी जेमिनी शेंगतेल वापरलेलं आहे. शेंगतेल वापरल्यानं आपलं तिखट खूप छान असं होतं, म्हणून मी जेमिनी तेल वापरते. इथं आता तेल आपलं गरम बघा झालेलं आहे. आपण आता कांदा टाकून घेऊया. हे बघा तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊया. पूर्ण असं सगळा मी 3 किलोचा कांदा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे बघा. त्याला हलवत राहायचं 5-7 मिनिटाला, नाहीतर खाली करपू शकतो. भाजून घेऊया कांदा. आपल्या कांद्यातलं पाणी आता आटत आलेलं आहे पूर्ण. आपण आता हे राहिलं होतं ना, की तेल आता शेंगतेल हे घालून घेऊया आपण ह्याच्यात, म्हणजे लवकर जरा पटकन भाजेल कांदा. आणि याला हलवून घेऊया आपण. अजून एक 10-15 मिनिट आपण भाजू द्यायचा कांदा. इथं आपला कांदा आता भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यात 1 किलो तेल अजून टाकायचं आहे. टोटली आपल्याला आता 2 किलो तेल लागलेलं आहे. मसाला तळायला पावशेरच्या थोडंसं जास्त लागलेलं आहे आणि कांद्याला जवळजवळ दीड किलो लागलेलं आहे. 1.5 किलो थोडंसं जास्त. तर याला आता उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघा आता आपला कांदा भाजलेला आहे बघा, पूर्ण असा वरती आला आहे बघा. आता आपण आता गॅस बंद करायचा आहे. बघा कसं छान असं तळलेला आहे कांदा. आता आपलं हे थंड झालं की आपण डंकावर न्यायचं आहे. पेक्षा मसाला लई टाकून असतो, मसाल्याचीच कमी झाला मसाला. हां मसाला जास्त आहे व त्यांनी ते माणसाने दिलं टाकायचं. म्हणूनच म्हटलं 1.5-2 किलो घालते ती.
इथं बघा माझा साठवणीचा मसाला करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. बघा माझा वर्षभराचा साठवणीचा मसाला कांदा लसूण मसाला करून तयार आहे. बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.